रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. सगळ्या विषयामधली एक महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही या सगळ्या विषयामध्ये बोलताय अगदी संदर्भ घेऊन तुम्ही सगळा विषय मांडलेला आहे. असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र कुठेही बोलताना पाहायला नाही पण मला मी एक तुम्हाला सांगतो, केलंय आणि त्यांना म्हटलंय की असं बोलायची गरजच नव्हती. रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात. आपण संदर्भ पक्ष असा आहे की नेहमी शरद पवारांचं एक नेहमी मला सांगण्याचं असायचं की जितेंद्र सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला. पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही. कारण पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही. अहो पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो नेता काय करतात, मी स्वतः आहे ना जिवंत. मी तू मला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राज्यपाल भवनावर घ्यावा लागला. तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही. सर पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना, ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.